सण आला म्हटलं की सगळीकडे लगबग सुरू असते। त्यातही मकर संक्रांतीचा सण आणि त्यामध्ये तिळगुळाचे लाडू घरी करण्यामध्ये एक वेगळीच मजा असते। नमस्कार, मी दीपाली दीपास किचनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्वांना मकर संक्रांतीच्या तसेच भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। तर मी आज दीपास किचनमध्ये एक वेगळी ट्रिक वापरून तिळगुळाचे लाडू करणार आहे। त्यासाठी मी गुळाचा पाक 2 वेळा करणार आहे। त्यामुळे तुमचे मिश्रण थंड जरी झाले तरी ते सारखं गरम करायची वेळ येत नाही आणि हाताला चटके सुद्धा तुम्हाला बसत नाहीत आणि तुम्ही छान असे लाडू सुद्धा वळू शकता। चला करूया तिळगुळाचे लाडू। लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी इतके तीळ घेतलेले आहेत। आता हे तीळ आपण अगदी बारीक गॅसवरती चांगले लालसर होईपर्यंत थोडेसे भाजून घेणार आहोत। तर तीळ भाजताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि तीळ चांगले तडतड उडेपर्यंत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही ते बघू शकता, तिळाला थोडं तेल सुटायला सुरुवात झाली आहे, म्हणजे तीळ आपले अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता आपण याला दुसऱ्या एका डिशमध्ये काढून थोडंसं थंड करून घेऊयात। तर असं थोडंसं मी त्याला पसरून ठेवलेलं आहे, म्हणजे तीळ लवकर थंड होतील। आता आपण सेम पॅन मध्ये 1 वाटी इतके शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे सुद्धा आपण अगदी बारीक गॅसवरती थोडेसे खरपूस असे भाजून घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता, काही मिनिटांमध्येच आपले शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत। तर आता शेंगदाणे आपण काढून दुसऱ्या एका डिशमध्ये ते थंड करायला ठेवून देऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले तीळ आणि शेंगदाणे दोन्ही व्यवस्थित थंड झालेला आहे। तर शेंगदाण्याचा तुम्ही असं टर्फल काढलं तरी चालेल, परंतु मी ते काढणार नाही। त्यानंतर तिळामधले मी 1-2 चमचे तीळ मी बाजूला ठेवलेले आहेत आणि हे बाकीचे राहिलेले सर्व तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही ते बघू शकता, मी त्याला मिक्सरमध्ये फिरवून असं थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। तर असे थोडेसे भगर ज्याला म्हणतो, तर असेच बारीक करायचे आहेत। त्यानंतर आपण शेंगदाणे सुद्धा अगदी असेच बारीक करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता, आपण शेंगदाणे आणि तीळ एकत्रितपणे मिक्स करून घेऊयात। तर ते अगदी व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत। आता हे मिक्स करून घेऊयात। इकडे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण 1 वाटी इतका गूळ घालायचा आहे। तर हे लाडू बनवण्यासाठी आपण 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेले आहे। अगदी त्याच प्रमाणामध्ये आपण 2 वाट्या गूळ वापरायचा आहे, परंतु मी इथे सुरुवातीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर याचा आपण आता परफेक्ट असा पाक बनवून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता, गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि बारीक गॅसवरती हा गूळ अगदी व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे आणि त्याचा परफेक्ट असा आपण पाक बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकता, अगदी काही मिनिटांमध्येच गूळ आपला वितळलेला आहे। तर मी चवीसाठी त्यामध्ये आपलं तूप टाकलेलं आहे। तर त्याला आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही ते बघू शकता, अगदी बारीक गॅसवरतीच आपण हा गुळाचा पाक बनवलेला आहे। तर आपण असं त्याला चेक करून घ्यायचं आहे। इथं आपली तार ही तुटत आहे, म्हणजे आपला पाक परफेक्ट बनला आहे। किंवा तुम्ही एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा गुळाचा पाक घालून त्याचा गोळा झाला का हे बघून सुद्धा तुम्ही पाक ओळखू शकता। त्यानंतर मी इथे तीळ आणि शेंगदाण्याचं बारीक केलेलं मिश्रण घातलेलं आहे। आता गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवायची आहे आणि आपण त्याला अगदी व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा इतकी वेलची पावडर घालणार आहे। तर मी वेलची साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे, तर ती इथे मी घातलेली आहे। त्यामुळे छान असा स्वाद येतो आपल्या तिळाच्या लाडूला। तर त्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता हे मिश्रण आपण एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊयात। तर यामध्ये आपण वरून जे थोडे तीळ काढून घेतले होते ते तीळ वरून थोडेसे घालायचे आहेत, त्यामुळे ते लाडूमध्ये असे वरून छान असे दिसतात आणि त्याला थोडंसं हाताने मिक्स करून घेऊयात। तर आता तुम्ही ते बघू शकता, याचं अगदी योग्य किंवा परफेक्ट असं बाइंडिंग आलेलं नाही। जसे लाडू आपल्याला जेवढे छान असे वळायचे आहेत त्या प्रमाणामध्ये हे बाइंडिंग नाही, ते थोडंसं असं फुटले जातात। तर त्यासाठी मी
परत वरून 1 वाटी गुळाचा पाक करून घेतलेला आहे। तर एकदम जर आपण सगळा पाक केला तर ते मिश्रण थंड झालं तर ते लाडू व्यवस्थित असे वळले जात नाहीत। त्यामुळे हे परत परत गॅसवरती हे थोडं थोडं गरम करायला लागतं। त्यासाठी मी अगोदर 1 वाटी गुळाचा पाक करून त्यामध्ये मिश्रण मिक्स केलेलं आहे। त्यानंतर आता आपण वरून 1 वाटी गुळाचा पाक यावरती ओतलेला आहे आणि त्याला आपण हाताने थोडंसं मिसळून घेतलेलं आहे। आणि आता तुम्ही ते बघू शकता, मी त्याचे असे लाडू बनवत आहे किंवा लाडू आपण त्याचे अगदी व्यवस्थित असे वळले जातात। इथे आपण 2 वेळा पाक केलेला आहे आणि दुसऱ्या वेळेस पाक केल्यामुळे आपल्या लाडूला अगदी व्यवस्थित असं बाइंडिंग येतं आणि त्यामुळे लाडू पटपट असे छान प्रकारे वळले जातात। तर तुम्ही ते बघू शकता, अगदी व्यवस्थित असे आपले लाडू बनवून झालेले आहेत। आणि जर तुम्ही एकदम सर्व पाक केला आणि त्यामध्ये जर मिश्रण घातलं तर ते मिश्रण थंड झालं तर ते लाडू वळले जात नाहीत। परत परत ते मिश्रण सारखं गरम करावं लागतं। त्यासाठी ही ट्रिक मी ते वापरलेली आहे। अगोदर 1 वाटीचा पाक घातलेला आहे आणि वरून 1 वाटीचा पाक मी यावरती ओतलेला आहे। त्यामुळे मिश्रण सुद्धा जास्त गरम लागत नाही आणि त्यामुळे तुमच्या हाताला चटके सुद्धा बसणार नाहीत आणि लाडू सुद्धा पटकन अगदी व्यवस्थित असे वळले जातात आणि त्याला छान असं बाइंडिंग सुद्धा येतं। तर तुम्ही ते बघू शकता, आपल्या लाडूला मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि ते आपले परफेक्ट असे तिळगुळाचे लाडू बनवून तयार आहे। त्यातील मी एक लाडू तुम्हाला इथे फोडून दाखवते। तो अलगदपणे फुटला जातोय आणि एकदम असा खुसखुशीत असा झालेला आहे। आतून तुम्ही ते बघू शकता। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की लाडू करून बघा, तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत। तुम्ही ते बघू शकता, एकदम मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि सर्व लाडू एकसारखे असे बनले गेलेले आहेत। तर जाता जाता सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।